मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते शिरोळे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे तांदळाचं पीठ आहे जे मी चाळून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा तांदूळ धुवून पंख्याखाली सुकून त्याचं हे पीठ तयार केलेलं आहे आणि मग ते मी असं चाळून तयार केलेलं आहे। गूळ आहे, ओलं खोबरं आहे, पाणी आहे, जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी घ्यायचं, वेलची पावडर आहे, तूप आहे। तर मी आता रेसिपी स्टार्ट करते। आता पहिलं मी हे नारळाचं दूध काढून घेणार आहे। हा एक नारळ आहे, तो मी किसलेला आहे। त्याचा आपण पहिला आता दूध काढून घेऊ। थोडंसं पाणी, आपण कपड्याने सुद्धा नारळाचं दूध काढू शकतो, पण मी चाळणीने काढणार आहे। तर असं आपण हे नारळाचं दूध काढलेलं आहे। ह्याच पद्धतीने हे 1-2 वेळा तरी हा किस टाकून आपण त्याचं दूध काढून घेणार आहोत। तर मी हे नारळाचं दूध असं काढून घेतलेलं आहे। छान घट्टसर आपल्याला हे नारळाचं दूध खोबऱ्याच्या किसापासून भेटलेलं आहे। त्याच्यात मी आता टाकणार आहे गूळ। जेवढी तुम्हाला गोडी पाहिजे तेवढाच गूळ घाला। तुम्ही साखरही घालू शकता, पण मला गूळ आवडतं। आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत वेलची पावडर, आता आपण हे नारळाचं गोड दूध आपण हे तयार केलेलं आहे आणि ते गूळ सुद्धा त्याच्यामध्ये छान आता विरघळेल। आता मी गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 बाउल मी पाणी ठेवलेलं आहे, कारण हे सुद्धा 2 बाउल तांदळाचं पीठ आहे। तर त्याच्यामध्ये मी घालणार आहे हा पाव चमचा तूप, आणि या पाण्याला मी छान अशी वाफ येऊन देणार आहे। पाण्याला वाफ यायला लागलेली आहे, अजून जरा थोडीशी छान अशी वाफ येऊ द्या। आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे तांदळाचं पीठ जे मी चाळून घेतलंय। हे
त्याच्यामध्ये छान मिसळून घेऊया. गॅस बारीक करा. 5-1 मिनिटात आपलं हे छान पीठ तयार झालेलं आहे. तर मी आता झाकण ठेवते आणि गॅस घालवते. आता आपण भेटणार आहोत 10-15 मिनिटानंतर. आता आपण पिठावरचं झाकण काढलेलं आहे. पीठ छान थंडही झालेलं आहे. तर मी ते पीठ एका परातीत काढून घेणार आहे आणि छान आपण मोदकाला जसं मळतो तसं मळून घेणार आहे. असं हे पीठ तयार केलेलं आहे. जसं आपण मोदकाला तयार करतो तसंच करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी हे आता मळलेलं पीठ घालणार आहे. जेवढं बसतंय तेवढं त्याच्यामध्ये भरून घ्या. आता ह्या चाळणीला मी छान तूप लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर मी ह्या शेवया करून घेणार आहे. हे कोकणातले नूडल्स आहेत. छान पाणी छान उकळलेलं आहे. मी गॅस आता फास्ट करते. तर ह्या फास्ट गॅसवर 15 ते 20 मिनटं हे शिरोळे उकडून घ्यायचे आहेत. तर आता आपण भेटूया 15 मिनटानंतर. तर मी झाकण बाजूला केलेलं आहे. तर आपले हे शिरोळे खाण्यासाठी तयार आहेत. हे बघा छान शिजलेले आहेत. तर मी आता हे काढून थंड होण्यासाठी ठेवते. तर आपलं नारळाचं दूध आणि शिरोळे खाण्यासाठी तयार आहे. ही सुद्धा एक कोकणातली पारंपरिक डिश आहे. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.